नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत देसाई. आज आपण पेन्शन योजनेविषयी माहिती घेणार आहोत. आपण दररोज कामाला जातो, 30 दिवस काम करतो, 30 दिवसानंतर आपल्याला पगार येतो. जर आपण 60 वर्षाचे झालो, 60 वर्षानंतर आपल्याला काम जमणार नाही, आपले हातपाय थकणार आहेत, तर त्यावेळी आपल्याला पगार देणार कोण? आपल्यातले 90% लोक हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, ज्यांच्याकडे सरकारी नोकरी नाही. ज्यांच्याकडे सरकारी नोकरी नाही, त्यांना पेन्शनची योजना लागू होत नाही. पेन्शन का घेणे गरजेचं आहे? पेन्शन यासाठी आपल्याला घ्यायचं आहे, की म्हातारपणामध्ये एक ठराविक रक्कम आपल्याला भेटणार भेटणार आहे. त्या रकमेतून आपण आपला दैनंदिन खर्च भागवणार आहोत. भविष्यामध्ये महागाईने भरमसाठ महागाई झालेली आहे. महागाईमुळे औषधांचा खर्चही खूप वाढला आहे. त्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी आपल्याला पेन्शनची योजना घेणे खूप गरजेचं आहे. मुलांवरती आपण आर्थिक बोजा नाही टाकू शकत. त्यामुळे आपल्याला स्वावलंबीपणे जगण्यासाठी पेन्शन योजना घेणे गरजेचं आहे. काम करणाऱ्या प्रत्येकानेच पेन्शनची योजना घेणे अत्यंत आवश्यक आहे. पेन्शनची योजना घेणे प्रत्येकाची गरज आहे. पेन्शन योजना तुम्ही 2 प्रकारे घेऊ शकता. दर महिना तुम्ही ठराविक रक्कम जमा करून 60 वयानंतर पेन्शन चालू करू शकता किंवा एकट्टा एक रक्कम जमा करून दर महिन्याला ती थोडी करून पेन्शन घेऊ शकता. त्यामुळे पेन्शन योजना घेणे खूप गरजेचं आहे. पेन्शन योजना चालू करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. माझं नाव हेमंत देसाई. माझा मोबाईल नंबर 9768285531. लवकरच पुन्हा भेटूया.